यतो तरतस्यार्थेषु विन्यासो तेने ब्रह्मर्वान्तो मुह्यन्ति यत्सु तेजो वायुर्दा यथा यतस्त्र सर्वमस्ति धाम्नाशेन सदा निरस्ततो सत्यं परं सत्यं परं आत्मज्ञानी चोखड़ी संत जी माझी उपड़ी तीर्थ दृष्टि पड़ो आवड़ी कामिनी वैश। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाला बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1356 ओळीचा आपण विचार करतो आहोत. आत्मज्ञान. भगवान सांगता आहेत, अर्जुन आत्मज्ञाने चोखडी. आत्मज्ञानाने शुद्ध पवित्र झालेली जे संत महात्मे आहेत ते माझे रूप आहेत. अर्थात संत भेटणं एक महान धन्यता आहे. संत कळणं धन्यता आहे. संताला ओळखणं धन्यता आहे. आणि संताकडून आपल्याला बोध प्राप्त होणे भाग्य आहे. महाराज वर्णन करता आहेत, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडेला बुद्धीचा होमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. धन्य आहे संत भेटले आणि त्यांच्याकडून आपल्याला परमात्मा कळाला, हे धन्य आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रूपडी. आत्मज्ञानाने पवित्र शुद्ध झालेली संत महात्मे ही माझी रूप आहेत. तेच दृष्टी पडो आवडी कामिनी देश. तेव्हा ते किती आवडावेत संत महात्मे. कामिनी देशी दृष्टांत दिलेला आहे की ज्याप्रमाणे कामिनी मनुष्याला आवडते. कामिनी कुणाला म्हटलेलं आहे? नुकतंच लग्न झालेली मुलगी. ती जशी आवडते तशी आवड माझ्या संताबद्दल व्हावी, असं भगवान अर्जुनाला सांगतात. कारण जगामध्ये संताशिवाय कोणी योग्य मार्ग दाखवत नाही. संतच योग्य मार्गदर्शन. शांत राहा. संत योग्य मार्गदर्शन करतात. जन्माचं सार्थक होण्याकरता जो मार्ग दाखवला जातो
तो मार्ग फक्त संत सद्गुरू दाखवू शकतात. सर्वांना ते कळत नाही, सर्व ते दाखवू शकत नाही. आणि असे जे संत आहेत ते भगवान म्हणतात माझी रूप आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यामध्ये भेद नाहीये, लक्षात ठेवा. देवच त्या रूपाने अवतीर्ण होतो. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामी जिये चोखटे. ती जीवा यावया वाटे, वाचेची लावी. मी सर्व वस्तीचे वसवटे. भगवान सांगता आहेत मी सर्व वस्तीचे वसवटे, म्हणजे सर्व जगत राहण्याचं ठिकाण मी आहे. सर्व जगाचं अधिष्ठान परमात्मा आहे. माझी नामे जिये चोखटे. आणि खरोखरच माझी जी नावं आहेत तुम्हाला कळतं का नाही? काय नाही कळत? मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामी जिये चोखटे. सर्वांचं अधिष्ठान, सर्व राहण्याचं ठिकाण मी आहे. किंबहुना त्यामुळे सर्वश्रेष्ठ असणारी माझी जी नामं आहेत, कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माझी नामे जिये चोखटे. भगवंताचं नाम हे अत्यंत पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, सर्वांचा उद्धार करणारा आहे. अशी जी कृष्ण विष्णू हरी गोविंद अशी जी भगवंताची नावं आहेत, ही सर्व पवित्र नामं आहेत, शुद्ध आहेत. आणि जे नाम घेतात ते सुद्धा शुद्ध पवित्र होतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ते नाम घेणारे हे पवित्र होतात, शुद्ध होतात. तिये जीवा यावया वाटे, वाचेची लावी. ते मुखामध्ये येण्याकरता फार अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा.
माणसं वाटतील ती बडबड करतात, पण देवाचं नाव घ्यायला जमत नाही. खटपट करता गेला सारा वेळ, राम राम म्हणायला गेलं की बसली दात खिळ, असं म्हटलंय एकाने. काय वाटेल ते माणसं बडबडत राहतात. मंडुकी वटवट तैसे तेगा, पण देवाचं नाव मात्र जमत नाही. देवाचं नाव का जमत नाही? देवाचं नाव मुखात यायला काय लागतं? बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. फार जन्माची पुण्याई लागते त्याला देवाचं नाव तोंडात यायला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हे खोक कशा ठेवून मध्ये कोणाच ठेवलं घेण्यात देण्याचं. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत. काय म्हटलं? पवित्र ती कुळ पावन तो देह, पवित्र तो देह, तो देह पवित्र आहे. वाणी पुण्यवंत, देह पवित्र लागतो. त्याच्याकरता आईबापही पवित्र लागतात, सुसंस्कारी लागतात. आपलीही पूर्वजन्माची पुण्याई लागते. वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो अखंड भगवंताचं नाव घेतो, नावाशिवाय दुसरं बोलत नाही. म्हणून तिये जीवा यावया वाटे, वाचेचे लावी. ते वाणीच्या मार्गावर येण्याकरता ते भगवंताचं नाम जीवाकडे म्हणजे अंतःकरणाकडे पाठवण्याकरता ती नामे अंतःकरणापर्यंत गेली पाहिजेत. उगी ऊपर तो खूप बने काय करायचं? नाव हे आतून घेतलं पाहिजे. वरून नामाचा काही उपयोग नाही लक्षात. म्हणून ती नामं जी आहेत ते अंतःकरणापर्यंत गेली पाहिजेत, अंतःकरणाला जाऊन भिडली पाहिजेत. म्हणजे अंतःकरणात असले की ते वाणीमध्ये आपोआपच येतात. कारण जे आतच नाही ते बाहेर कसे येईल? जे आडातच नाही ते पोहरत कसे येईल? म्हणून आतूनच पाहिजे ते, तेव्हा ते तोंडात येतं. तोंडातून आत नाही जात, आत असल्यामुळे तोंडात येतात. अशा प्रकारे येतात. कारण ते जे आत असते ते बाहेर पडतं. देवाचं नाव आत असेल तर बाहेर पडेल. म्हणून सांगितलं जे आत आहे ते बाहेर पडत असतं. आता जे असेल ते पडेल बाहेर. देवाचं नाव असेल देवाचं नाव पडेल. मग सहसा आत काय असतं बाहेर काय पडतं याचा विचार सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे वेळ घालवायचं काही कारण नाही. आपलं जे बाहेर पडतं ते आत असतं. याचा अर्थ आत काय आहे हे आपल्याला माहिती आहे. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. तोंडानं बोलणं माझ्याबद्दलच बोलणं पाहिजे. हाताने जे काही करायचं असेल ते माझ्याबद्दलच केलं पाहिजे. पायानं जे चालायचं आहे ते माझ्या मंदिरात येणं, तीर्थयात्रेला जाणं, पायाने तेच केलं पाहिजे. ते होय मज कारणे तैसे करी. मग हाताची क्रिया, पायाची क्रिया
जी माझ्या करताच होईल असं कर. भगवान म्हणतात माझ्या करताच होईल असं कर, की जेणे पायाचं चालणं वाया जाऊ नये, हाताचं करणं वाया जाऊ नये, कानाचं ऐकणं वाया जाऊ नये, डोळ्याचं पाहणं वाया जाऊ नये आणि तोंडाने बोललेलं वाया जाऊ नये. हे सर्व माझ्याकरता असावं झालं. कारण मी जर मनुष्य देह दिलाय ती सर्व क्रिया माझ्याकरताच पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा. मग देवाच्याच कारणी लागला पाहिजे. देह देवाची कारणी, देह देवाच्या कारणीच लागला पाहिजे. दिला एका करता त्याचा उपयोग केला एका करता त्याचा परिणाम तिसराच होतो. मग म्हणून म्हटलं ह्या सर्व गोष्टी माझ्याकरता झाल्या पाहिजेत, तरच तुका म्हणे देहा आल्याचे सार्थक. नाही तर मग फुकट जाईल जन्म. जन्माला आला ह्याला पाणी वाहून वाहून मेला, त्याचा काही उपयोग होत नाही. पुन्हा जन्म मिळणारच नाही. आपण किती जरी कल्पना केली पुन्हा मानव देह मिळत नाही. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. तुकया म्हणू म्हणे भावधरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. म्हणून मनुष्य देह पुन्हा अजिबात मिळत नाही. मिळणारच नाही का? तर ते कधी मिळेल कोण जाणे. 84 लाख योनी भोगून 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 10-20 वर्षात मिळेल का? एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका आपल्याला त्याची कल्पना नाही. आपल्याला मनुष्य देह मिळाला ना त्याची किंमत आपल्याला कळत नाही. अतिपरिचयात स्वर्गातल्या देवाला ह्या मनुष्य देहाची किंमत कळाली म्हणून ते या मानव देहाची इच्छा करतात. अमृत पिणारे अमर झालेले देव, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे. होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. या मरक्या देहाची इच्छा करतायत अमृत पिणारे अमर झालेले देव. कारण तिथं भजन नाही ना. भजन फक्त या मानव देहातच आहे. म्हणून या मानव देहाची इच्छा स्वर्गातले देव करतात. लक्षात. आणि आपल्याला मिळाला त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. लक्षात. कारण अतिपरिचय झाला की त्याचा उपयोग योग्य व्हायला पाहिजे तो होत नाही, करत नाही मनुष्य. मग पस्तावून काय फायदा आहे? पस्तावा आताच आला तर होईल त्याचा फायदा. नंतर अरे हो आपण जर देवाचं भजन केलं असतं तर हे पशु पक्ष्याचे डुकराचे कुत्र्याचे मांजराचे जन्म मिळाले नसते. हे नंतर पस्तावा येऊन काय फायदा आहे? अगोदरच पस्तावा आला पाहिजे, भजन केलं पाहिजे. म्हणजे त्या मनुष्य देहाचं सार्थक होईल. नाही तर फुक्कटच आला आणि फुक्कटच मेला असं होईल. बहुतेक जन्म फुकटच जातो. काय? ज्याच्याकरता जी वस्तू दिली त्याच्याकरता त्या वस्तूचा जर उपयोग केला नाही तर ते व्यर्थ जाते. म्हणून म्हटलं या ठिकाणी आपुला अथवा परावा
ठाई उपकरसी पांडवा, तेणे यज्ञे होई बरवा याज्ञिक माझा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना मद्याजी मान नमस्कुरु, या पदाचा विचार चाललेला आहे की आपला अथवा परावा, ठाई उपकरसी पांडवा. हे अर्जुना, आपल्या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या देहेंद्रियाच्या ठिकाणी, आणि पराच्या ठिकाणी म्हणजे घरातले जे स्त्री पुत्राधिक आहेत ते पर आहेत, ते पराच्या ठिकाणी म्हटलं. आपल्या ठिकाणी म्हणजे देहाच्या ठिकाणी, देहेंद्रियाच्या ठिकाणी, आणि स्त्री पुत्राधिक हे परके आहेत, हे आपले नाहीत. आपण किती जरी आपले म्हटलं तरी ते आपले नाही. याचा अनुभव कोरोनामध्ये सगळ्याला आला. किती जरी मिळवणारा होता, किती जरी जीवलग होता, तरी बायको, मुलं, नवरा त्यांचं तोंड पाहायला सुद्धा गेले, तिकडंच न्या म्हणले. काय माणसं विसरतात, तो भाग सोडून द्या. कारण माणसाचा स्वभाव आहे विसरणं. ही घटना कधीच विसरल्या जाणार नाही, लक्षात ठेवा. असा वाईट प्रसंग की शेवटी कोटी कोटीचे बंगले बांधले, त्यांची तोंड सुद्धा बायका पोरांनी पाहिले. हो, नाही आहे, लक्षात ठेवा. कोण आहे आपला अथवा परावा? आपला हा देह आणि परावा म्हणजे सगळे बायका पोरं हे परके आहेत, त्यांचा आपला काही संबंध नाही. काय आपल्या बरोबर कोणी आलं नव्हतं, येणार नाही. काय येणार नाही. तुमच्यावर आमचा फार जीव आहे, तिकडे ठेव गुंडाळून. तुमच्यावर आमचा फार जीव आहे, मूर्खाला कळत नाही. आणि ते नादी लागत होती भूत. काय ज्यांच्यावर जीव असायला पाहिजे त्यांच्यावर जीव नाही आहे, लक्षात ठेवा. ह्या चोट्ट्यावर जीव आहे सगळा. त्यामुळे एवढा अमोल देह फुक्कट जात, व्यर्थ. आला जन्मा केला कलमा तरीना फिटली भ्रांत गड्या, लटपट पंची करोनी सारे व्यर्थ गमविले दिवस घड्या. आपला परावा आपलं कोण आहे? आपलं कोणीच नाही. कोणीच नाही का असं नाही आहे, पण त्याची आपल्याला आठवण नाही, माहिती नाही, आणि त्याची गरजही वाटत नाही. आहे का कोणी आपलं? कोणी आहे का? तुमचं आहे कोणी? आहे म्हणतात घरातली माणसं. तेव्हा आपला फक्त एक परमात्मा आहे, लक्षात ठेवा. बाकी कोणी आपलं नाही. म्हणून तर शब्दच वापरला त्याने, आपला आणि परावा. आपला आणि परक. आपला देहेंद्रिय आपले. देहेंद्रिय मी नाही, माझे आहेत. बाकी माझं कोणीच नाही, परके आहेत सगळे. परावा ठाई उपकरसी पांडवा. आणि या पराच्या ठिकाणी म्हणजे घरातले जे श्रीपुत्र सेवक वगैरे जे असतील त्यांच्या ठिकाणी, गावातले कोणी असतील मित्रमंडळी वगैरे त्यांच्या ठिकाणी, कोणी सोयरे धायरे असतील त्यांच्या ठिकाणी, कोणी देशातले असतील त्यांच्या ठिकाणी, विश्वातले असतील त्यांच्या ठिकाणी, हे सगळे परके आहेत, लक्षात ठेवा. अन्न वस्त्र धन इत्यादी याद्वारा दान देण्याचा उपकार जर करशील या सगळ्यांना, तर त्या
दानाने, त्या यज्ञाने तुला फल मिळायचं नाही. माझ्या करता केलं तर तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा म्हटलंय. माझा काय करायचं ते माझ्या करता कर, मग त्याचा उपयोग होईल. कोणा करता काही केलं पुन्हा नाव सुद्धा घेत, आठवण सुद्धा काढीत. जाऊ दे म्हणते, त्यांचं नका नाव घेऊ. आता खपले त्यांचं झाले तिकडं वाटवं. आता त्यांचं नाव घेऊ नका. स्पष्ट बोलतात लोक. त्यांचं नाव नका घेऊ. आता संपला तो विषय, भूतकाळात जमा झाला. काय असं आपल्याबद्दलही होणार आहे पुढे. थोडा वेळ आहे अजून, आपण आहे तोपर्यंत नाही. आपण गेल्यानंतर आमचे गुरुजी सांगायचे, उगा आम्ही बोलतो, तुम्हाला सांगतो, कीर्तन प्रवचन करतो म्हणून तुम्ही आमच्याकडे येता. आम्ही जर जाग्यावर पडलो तर कोणी आम्हाला विचारणार? स्पष्ट बोलायचे आमचे गुरुजी. काय तर कोण आहे आपलं? कोणाचा काही उपयोग होत? चालतात बाया त्यावर, बोलतात आया बाया. एकदा बंद झाले की सगळं बंद होत. म्हणून माझ्या करता कर. तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा. हे सर्व करणं माझ्या करता कर, त्याचा नक्की उपयोग होईल. माझ्या करता केलं, सगळ्या दुनिया करता केलं तर काही उपयोग होणार नाही. कवडीचा उपयोग होणार नाही आहे, लक्षात ठेवा. जर भगवंता करता केलं तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. अर्थात दान केलं तर लोक 4 दिवस उपकार मानतील. उपकरशी असं शब्द वापरले जाईल. उपकार मानतील लोक, 4 दिवस चांगलं म्हणतील. काय पण या ओवीत सांगता आहे, त्याचा उपयोग होईल असं मला वाटत नाही. पण माझ्या प्रत्यर्थ जर केलं, माझ्या करता जर केलं तर मात्र त्याचा उपयोग नक्की होईल. म्हणून तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा. मद्याजी हो, श्लोकात म्हणे मद्याजी मान नमस्कुरु. मद्याजी माझा हो, माझा हो, माझ्या करता कर, असं भगवान या श्लोकातून सांगतात. मद्याजी माझा हो, मान नमस्कुरु, नमस्कार मलाच कर. हे एकैक शिकवो काही, पै सेवकई आपुल्या ठाई. उरोणी एर सर्व ही मी सेवेची करी. कारण माणसाला भगवान आवडतो काय? संत सद्गुरू आवडतात काय? नाही. बाकीचं गबाळ जेवढं आवडतं तेवढं देव आणि संत आवडत नाही. देव आणि संत आवडण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते, तेव्हा आवडत असतात. आणि बाकी सगळे आवडण्याकरता पाप लागतं. याच्यावरून आपण समजून घ्यायचं आपलं पाप पुण्य. आपलं जास्त काय कोणाला सांगायचं नाही, परीक्षा द्यायची आपण. आपल्या मनातच आपण समजायचं की आपलं काय जास्त आवडतं. जर संसार बाकीचे आवडत असतील तर समजावं खूप पाप आहे आपलं. आणि फक्त संत देव आवडत समजावं आपलं पुण्य आहे. याच्यावरून आपली आपणच परीक्षा करायची, परीक्षा द्यायची नाही. म्हणून भगवान तुला कुठवर सांगू आता, हे एक एक शिकवू काही. तुला एक एक गोष्टी कुठपर्यंत शिकवू.
बरं शिकूनही त्याचा उपयोग झाला तर बरं आहे. उपयोग होत शेवटी म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. म्हणावं लागलं शेवटी. काय करणार? सांगून परिणाम होत ऐकत नाही. म्हणून एक एक भगवान म्हणतो स्वतः, एक एक शिकवू काय, तुला किती शिकवू आता मी, कुठपर्यंत सांग. अरे बाबा तुला भक्तीचे प्रकार किती सांगितले, शिकवले, किती शिकवू तुला आता मी. पैसेवक आपुल्या ठाई, उरवून येर सर्वही मी सेव्यची करी. संसाराचं सगळं लक्षात राहतं माणसाचं. हे ऐकूच तर सुद्धा लक्षात राहत, ऐकूच तर सुद्धा. कारण सगळी वृत्ती कुठे आहे आपली? संसारात. ज्याचा कवडीचा उपयोग नाही तिकडे आपली वृत्ती असते. काय उपयोग नाही. आताच बँकेची पुस्तकं बॅगमध्ये घालून ठेवा. काय हो, पुढे हे चोट्टे देणार नाही तुम्हाला. आताच बॅगमध्ये घालून ठेवा. हे सगळं माझ्या बरोबर. हे एक एक शिकवू काही, पैसेवकही आपुल्या ठाई, उरवून येर सर्वही मी सेवेची करी. भगवान सांगतायत अर्जुना, कुठवर शिकवू तुला मी आता. अरे थोडक्यात तुला सांगतो की श्रीमंती, सत्ता, विद्वत्ता सुद्धा, कुल, रूप, शील, गोत्र यांचा अभिमान घालून टाक. या कशाचाही अभिमान घेऊ नकोस, लक्षात ठेव. कारण हे सगळे श्रीमंती बरोबर येईल. सत्ता ते तर पपईचं झाडच आहे. सत्ता 5 वर्ष गेले की कोणी त्याला कुत्र सुद्धा विचारित, त्याला कोणी घरची बायको सुद्धा किंमत देत नाही. सत्ता, विद्वत्ता, विद्वत्ता काही कामाची नाही. मी ऋषिकेशला असताना तुम्हाला सांगत असतो नेहमी, एक महात्मा होता 110 का 120 वर्षाचा. त्यांना काय पदवी होती फार मोठी. काय लक्षात राहील ना माझी. सर्व जेवढ्या विद्या आहेत, विद्यावाचस्पती ही त्यांना पदवी होती. आणि तेवढं त्यांचं विद्या होती. पण शेवटी मात्र ते सारखे नामस्मरण करत असत. मी त्यांना एक सहज विचारलं होतं, स्वामीजी तुम्ही एवढे विद्वान, विद्यावाचस्पती तुम्हाला पदवी मिळालेली आहे, आणि जेवढे विद्वान तुम्ही, म्हणजे त्या विद्वत्तेचा आता उपयोग आता फक्त नामचिंतन. जोपर्यंत लोकांना शिकवत होतो तोपर्यंत त्याचा उपयोग होता. त्या विद्वत्तेचा आता उपयोग नाही आहे. आता शेवटी नाम, नामाशिवाय दुसरा उपयोग. म्हणून ते सतत नामचिंतन करत असत. नामचिंतन दिवसातून किती नामचिंतन करतात ते? 2-2 लाख नामचिंतन. काय प्रेमानंदाला विचारलं नाही किती नामस्मरण केलं पाहिजे? 10 माळी, 10 माळी, 5 माळी, 2 माळी, 1 माळ. कमीत कमी 50,000 तरी रोज जप व्हायला. कमीत कमी. जास्त किती पण करा. त्या मानाने आपला विचार करायचा आपण.
कोणाला विचारायचं नाही, आपला आपण विचार करायचा की त्या मानाने आपण किती करतो, कारण तेवढंच बरोबर येतं, दुसरं काही कोणी नाही येत बरोबर. फक्त भगवंताचं नाम म्हणजे भगवान मात्र शेवटी आपल्या बरोबर येतो आणि तो आपला सेवा करून 9व्या देवाचा त्यात सगळं सांगितलं. उरवून ये सर्व ही मी सेव्य करी. आणि म्हणून भगवान सांगतात लक्षात ठेव, या बाकीच्या कुल शील गोत्र कुळ वगैरे त्याचा काही उपयोग नाही. काय केवळ सेवकपणा सेवा, ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी. शेवटी सेवा, त्या सेवेला महत्त्व आहे. आणि या सगळ्या गोष्टी अर्जुना कुठल्याही प्रकारची शंका संशय न घेता समजून मी सांगितलेल्या गोष्टी तळमळीने कळकळीने अंतःकरणपूर्वक कर असं भगवान अर्जुनाला सांगतात. तेव्हा झाली सेवा. कोणा सांगतात? अर्जुनाला. तेव्हा बाकीचं सगळं फार टेन्शन घेतो ना, तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता विश्वात्मक